हॅलो एव्हरीवन. आज आपण एक्झाम्पल नंबर 3 बँक फायनल अकाउंटचं पाहणार आहोत. तर एक्झाम्पल पहा की द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ धनपती बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 1998. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिलं आहे सबस्क्राइब्ड कॅपिटल 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each फुल्ली पेड 5 lakhs. आता 5 लाख इक्विटी शेअर्स कॅपिटल दिलेलं आहे. ते जी अमाऊंट आहे ती कुठे येईल तर शेड्यूल नंबर 1 मध्ये येईल. त्यानंतर दुसरा आयटम दिलेला आहे रिझर्व फंड 2,50,000. रिझर्व फंड शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस या शेड्यूलमध्ये येईल. त्यानंतर पुढे दिलं आहे लोन्स, कॅश क्रेडिट्स अँड ओव्हरड्राफ्ट्स. लोन दिलेले आहेत बँकेनं 2,85,000ची. ती अमाऊंट जी आहे ती कुठे येईल तर ॲडव्हान्सेस जे शेड्यूल नंबर 9 आहे त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर दिले प्रीमायसेस ही एक फिक्स्ड असेट आहे आणि त्यामुळे ती शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स्ड असेट्स या शेड्यूलमध्ये येईल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इंडिया गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 4 lakhs. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, बरोबर. बॅलन्स हा डेबिट साईडला आहे त्यामुळे ती असेट असणार आहे, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये, तर ती येईल शेड्यूल नंबर 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर आहे करंट डिपॉझिट्स आहेत शेड्यूल नंबर 3. डिपॉझिट्स नावाचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर आहे फिक्स्ड डिपॉझिट्स, ते सुद्धा शेड्यूल नंबर 3 मध्ये येईल. सेविंग बँक डिपॉझिट्स ते सुद्धा डिपॉझिट्सच आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये. त्यानंतर आहे सॅलरीज हा एक्सपेन्सेस आहे, डेली एक्सपेंडिचर, त्यामुळे तो येईल शेड्यूल नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर या शेड्यूलमध्ये. त्यानंतर आहे जनरल एक्सपेन्सेस, ते सुद्धा शेड्यूल नंबर 16 मध्येच. त्यानंतर आहे रेट्स अँड टॅक्सेस 2,300, ते सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहे त्याच्यामुळे ते शेड्यूल नंबर 16 मध्ये येईल. त्यानंतर दिलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4/1997 ₹16,000 दिलेत. ओपनिंग बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, तो आपण कुठे घेतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो आपण नेट प्रॉफिट काढतो त्याच्यामध्ये प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड मागच्या वर्षीचा प्रॉफिट ॲड करतो. त्यामुळे ही जी अमाऊंट आहे 16,000ची ती येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच डायरेक्ट घ्यायची, ती शेड्यूलमध्ये घ्यायची नाही. त्यानंतर आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट त्याचा जो बॅलन्स आहे तो आहे क्रेडिट, बरोबर. त्यामुळे तो इन्कम असणार आहे आणि त्यामुळे तो येईल इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 मध्ये. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी 8,500. ही स्टेशनरी आहे पण तिचा स्टॉक आहे, स्टॉक करून ठेवलेला आहे त्यामुळं ती असेट आहे. ती येईल शेड्यूल नंबर 11 ऑदर असेट्स. आता नुसती स्टेशनरी जर असती तर त्या ऑपरेटिंग एक्सपेंडिचर असता ते आपण शेड्यूल नंबर 16 मध्ये घेतलं असतं, पण तो हा स्टॉक करून ठेवला आणि स्टॉक नेहमी असेट असतो त्यामुळे शेड्यूल नंबर 11 मध्ये घ्यायचं. त्यानंतर आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड, म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज जे आहे ते बँकेनं काय केले परचेस केलेत व्यापाऱ्यांकडून, त्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे त्यामुळे ते शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेस या हेडिंग खाली येईल 46,000. त्यानंतर आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड. डिव्हिडंड काय केलं आहे पेड केलेला आहे. आता तो P&L ॲप्रोप्रिएशनला आला असता, परंतु त्याची एक ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावेळी ते आपण पाहूया. त्यानंतर पुढे दिलं आहे रिकरिंग डिपॉझिट्स, हे सुद्धा डिपॉझिट्स आहेत शेड्यूल नंबर 3 मध्ये येतील. त्यानंतर आहेत शेअर्स, डेबिटला बॅलन्स दिला त्यामुळे ती असेट असणार आहे. इन्व्हेस्टमेंट असणार आहे, शेअर्समध्ये नेहमी इन्व्हेस्टमेंट होते त्यामुळे ती शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट या हेडिंग खाली येईल. त्यानंतर आहे कॅश इन हँड अँड विथ रिझर्व्ह बँक. कॅश आहे रिझर्व्ह बँकेमध्ये आहे, किती आहे 1,93,000. मग तो कॅश बॅलन्सेस विथ RBI जे शेड्यूल नंबर 6 आहे त्याच्यामध्ये येईल. त्यानंतर आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, ते शेड्यूल नंबर 7
बॅलन्सेस विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल, हे जे शेड्यूल नंबर 7 आहे त्याच्यामध्ये येईल. तरी अशा पद्धतीने हे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत, ट्रायल बॅलन्सचे अमाऊंट्स दिलेले आहेत, त्याचे प्रत्येक शेड्यूलमध्ये ते आपण प्लेस करायचे आहेत. त्यानंतर खाली दिलेले आहेत ॲडजस्टमेंट्स. बघा, द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शुड बी कन्सिडर्ड. फर्स्ट, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज रिक्वायर्ड टू बी मेड ॲट ₹5,000. 5,000 रुपयांचे काय आहेत, बॅड अँड डाऊटफुल डेट्स आहेत. बॅड अँड डाऊटफुल डेट्स जे आहेत ते आपण कशातून वजा करतो, नेहमी सनरी डेटर्समधून, बरोबर, जे ग्राहक असतात उधारीवर माल घेतलेला असतो. इथं बँक आहे, बँकेचं महत्त्वाचं काम काय आहे तर लोन्स देणे. मग लोन्स जे दिलेले आहेत त्याच्यावर बॅड डेट्स आहेत, ते बुडीत निघणार आहेत किती रुपये, 5,000 रुपयांची. त्यामुळे ती जी अमाऊंट आहे ते आपण काय करू, पहिले जो इफेक्ट आहे तो कुठे देऊ, तर जर आपण ॲडव्हान्सेस दिलेले आहेत, लोन्स दिलेले आहेत, त्या लोन्समधून आपल्याला 5,000 रुपये काय करायला लागतील, वजा करावे लागतील. आणि त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे तो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यावा लागेल. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आपण जर फॉर्म पाहिला तर त्याच्यामध्ये शेड्यूल नंबर जे 16 आहे, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, त्याच्या काहीच आपण प्रोव्हिजन्स घेतो, प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिजन्सीज, RTD, तिथं आपण ती अमाऊंट घेतो, एक्सपेंडिचरमध्ये ॲड करतो आणि त्यानंतर मग आपण नेट प्रॉफिट काढतो. त्यामुळे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याचा दुसरा इफेक्ट येईल. त्यानंतर आहे दुसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट वॉज ₹8,000. म्हणजे इन्व्हेस्टमेंटवर जे इंटरेस्ट आहे ते येणं आहे, ते किती रुपये आहे तर ते आहे 8,000 रुपये. ओके, आलेलं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता हे इंटरेस्ट जे आहे इन्व्हेस्टमेंटवर मिळालेलं किंवा येणं असणार ते इंटरेस्ट अर्न शेड्यूल नंबर 13 याच्यामध्ये येणार नाही. कारण की शेड्यूल नंबर 13 जे आहे इंटरेस्ट अर्न, त्याच्यामध्ये फक्त बँकेने दिलेले जे कर्ज आहेत, लोन्स दिलेले आहेत, त्याच्यावर जे इंटरेस्ट मिळतं तेच फक्त इंटरेस्ट घ्यायचं. बाकीचे जे इन्व्हेस्टमेंटवर जे इंटरेस्ट असतं ते घ्यायला लागलं आपल्याला शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स. ओके, त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. आणि त्यानंतर मग शेड्यूल नंबर 13 त्याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, ते सुद्धा घ्यावं लागेल. इंटरेस्ट मिळालेला आहे, बरोबर, त्यामुळे ते तिकडे दोन इफेक्ट होतील, ॲडजस्टमेंट आहे त्यामुळे, बरोबर. पहिलं होईल अदर असेट्समध्ये आणि दुसरं होईल इंटरेस्ट अर्नमध्ये. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट अमाऊंटेड ₹380. हा डिस्काउंट आहे तो अनएक्सपायर्ड आहे. डिस्काउंट कशावरचा डिस्काउंट आहे तो तर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड. बिल्स डिस्काउंट केले म्हणजे बिल्स ऑफ एक्सचेंजमधले जे बिल्स आहेत ते बँकेने परचेस केले होते, त्याच्यावर जो डिस्काउंट मिळाला तो किती रुपये होता, 380 रुपयांचा. सॉरी, तो किती रुपयांचा असू द्या, पण त्याचा अनएक्सपायर्ड म्हणजे पुढच्या वर्षीचा जो डिस्काउंट आहे, बरोबर, तो ह्या वर्षी आपल्याला मिळालेला आहे, तो पुढच्या वर्षीसाठी ठेवावा लागेल, बरोबर. आणि त्याच्यामुळं तो येईल लायबिलिटीजमध्ये शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज. ओके, त्यानंतर आहे आता 380 रुपये जो आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट, तो डिस्काउंट या वर्षीचा नाही आहे, बरोबर, पुढच्या वर्षीचा आहे. त्यामुळे तो लायबिलिटी साईडला एक इफेक्ट येईल. दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येईल तर इंटरेस्ट जे आहे, इंटरेस्ट अर्न केलेला आहे, बरोबर, त्याच्यातून 380 रुपये वजा होते अनएक्सपायर्ड डिस्काउंटची. याचं कारण असं आहे की बिल ऑफ एक्सचेंजवर ज्यावेळी आपल्याला डिस्काउंट मिळतो तो आपण इंटरेस्टमध्ये ॲड करतो, परंतु तो पुढच्या वर्षीचा आहे पण यावर्षी मिळालेला आहे. त्यामुळे यावर्षी जे इंटरेस्ट अर्न झालेला आहे त्याच्यामुळे ते 380 रुपये वजा करायला लागेल कारण ते पुढच्या वर्षीचे आहेत. आणि लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट घ्यायला लागेल 380 रुपयांचा. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर्ड वॉज 4% ॲक्च्युअल. ॲक्च्युअल डिव्हिडंड डिक्लेअर किती केलेला आहे 4%, बरोबर. आता डिव्हिडंड कशावर मिळतो, नेहमी शेअर्सवर. 19 शेअर्स किती आहेत आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिले, सबस्क्राईब्ड कॅपिटल 5 लाख.
5 लाखावर 4% म्हणजे 20,000. 20,000 हा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे बँकेनं. परंतु ॲक्च्युअल डिव्हिडंड पेड किती केला आहे तर तो आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये दिले बघा शेवटून 5 नंबर इंटेरियम डिव्हिडंड पेड 17,000. 17,000 रुपये डिव्हिडंड पेड केलेला आहे, पण डिक्लेअर केला आहे 20,000 रुपये. म्हणजे 3,000 रुपये राहत आहेत. ते 3,000 रुपये जे आहेत ते आहेत अनक्लेम्ड डिव्हिडंड, म्हणजे तो डिव्हिडंड अजून पेड केला नाही आहे, तो अजून देणं आहे. त्यामुळे ते लायबिलिटीमध्ये ऑदर लायबिलिटीज ज्या आहेत, ओके, 3,000 रुपयांची, त्याच्यामध्ये ते आपल्याला घ्यावं लागेल डिव्हिडंड. त्यानंतर नेक्स्ट जी ॲडजस्टमेंट आहे ते एन्डॉर्समेंट मेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स टोटल ₹1,15,000. एन्डॉर्समेंट जी असतात ती काय कॉन्टिजेंट लायबिलिटी आहे. एक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट्स अँड अदर लायबिलिटीज हे जे आहे ते आपण काय कॉन्टिजेंट लायबिलिटीमध्ये घेतो. ते आहे शेड्यूल नंबर 12. त्याच्यामध्ये ती अमाऊंट घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑथोराइज्ड कॅपिटल वॉज 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 80,000 इक्विटी शेअर्स आहेत. ऑथोराइज्ड कॅपिटलमध्ये घ्यायचं आपण ते. त्यानंतर आहे 7वी ॲडजस्टमेंट ₹10,000 वेअर ॲडेड टू प्रिमायसेस ड्युरिंग द इयर. डेप्रिसिएशन ॲट 5% ऑन द ओपनिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड. म्हणजे 10,000 रुपये जे आहेत प्रिमायसेस ते ॲड केलेले आहेत. म्हणजे जे प्रिमायसेस आपण फिक्स ॲसेटमध्ये घेणार आहे. प्रिमायसेस किती आहेत एकूण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेत 50,000 रुपये. त्या 50,000 रुपयेमधले 10,000 रुपये जे आहेत ते यावर्षी ॲड केलेले आहेत, बरोबर. आणि जे 5% जे डेप्रिसिएशन आहे ते ओपनिंग बॅलन्सवर आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती असणार आहे 40,000 रुपये आणि 10,000 रुपये यावर्षी ॲड केले असे एकूण 50,000 रुपयांची ती प्रिमायसेस असेल. मग आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करायचे ओपनिंग बॅलन्सवर म्हणजे 40,000 रुपयांवर. 40,000 रुपयांवर 5% म्हणजे 2,000 रुपये ते येईल डेप्रिसिएशन प्रिमायसेसमधून वजा करायचे. आणि दुसरा इफेक्ट येईल ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स शेड्यूल नंबर 16. आणि त्यानंतर शेवटची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्या मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडिया गव्हर्नमेंट सेक्युरिटीज वॉज ₹3,90,000. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्युरिटीज ज्या इन्व्हेस्टमेंट केली बँकेनं त्याची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती आहे 3,90,000. मार्केट व्हॅल्यू केव्हा काढली जाते ज्यावेळी ती सेक्युरिटी सेल केली जाते त्यावेळी. आता ट्रायल बॅलन्समध्ये जे सेक्युरिटीज दिलेत इंडिया गव्हर्नमेंट सेक्युरिटीज ते 4 लाख रुपयांचे दिलेले, बरोबर. ते 4 लाख रुपये आपण कुठे घेतले होते शेड्यूल नंबर 8मध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये. पण ते सेल करत असताना त्याची व्हॅल्यू किती झाली 3,90,000. म्हणजे 10,000 रुपयांचा लॉस झाला, बरोबर. आणि त्याच्यामुळं तो जो लॉस आहे तो आपल्याला लिहावा लागेल. तो आपण कुठं लिहितो तर आपल्याला माहिती आहे की प्रॉफिट ऑन सेल ऑफ सिक्युरिटीज जे आपण लिहितो ते लिहितो शेड्यूल नंबर 14मध्ये ऑदर इन्कममध्ये, बरोबर. इथे घेतो प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉस त्यातून वजा करतो. इथे लॉस जो आहे तो आपल्याला ब्रॅकेटमध्ये घ्यावा लागेल शेड्यूल नंबर 14मध्ये. आणि त्यानंतर मग तो ट्रान्सफर करावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके, तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट सर्व होतील. आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं की प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 1998 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट देर इन प्रिस्क्राईब्ड फॉर्म. प्रिस्क्राईब्ड फॉर्ममध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल आहे ते सॉल्व करूया. बघा ट्रायल बॅलन्समध्ये जे दिलेलं आहे पहिल्यांदा दिले सबस्क्राईब्ड कॅपिटल. सबस्क्राईब्ड कॅपिटलच्या ऐवजी ॲडजस्टमेंटमध्ये अगोदर जे दिलेलं आहे ऑथोराइज्ड कॅपिटल ते घ्यावं लागेल 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ते शेड्यूल नंबर 1मध्ये. ऑथोराइज्ड कॅपिटल ₹8 लाख आहे. आता इथं 2 कॉलम प्रिव्हियस इयर आणि करंट इयरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची. त्यानंतर आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. ते खाली घेऊया. सबस्क्राईब्ड कॅपिटल 50,000 शेअर्स आहेत ऑफ ₹10. ते 5 लाख.
त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे रिझर्व्ह फंड 2,50,000, ते येईल शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये 2,50,000. यानंतर आहे लोन्स, कॅश क्रेडिट्स अँड ओव्हरड्राफ्ट्स, ते ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर 9 लोन्स, ॲडव्हान्सेस अँड ओव्हरड्राफ्ट, त्याची अमाऊंट आहे 2,85,000. इनर कॉलममध्ये घ्यावं लागेल कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिमायसेस फिक्स्ड असेट आहे 50,000 रुपयांची, शेड्यूल नंबर 10. याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे कारण यावर डेप्रिसिएशन आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे ते इनर कॉलमला घ्यायचे. त्यानंतर आहे इंडिया गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इंडिया गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती आहेत तर 4 लाख. ते काय आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे. इथं घ्यायचं इंडिया गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 4 लाख. याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे कारण त्याची मार्केट व्हॅल्यू 3,90,000 झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट दिले करंट डिपॉझिट्स. करंट डिपॉझिट्स दिलेत 1 लाख. ते घ्यायचे डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 मध्ये. करंट डिपॉझिट्स अमाऊंट 1 लाख. त्यानंतर नेक्स्ट दिले फिक्स्ड डिपॉझिट्स 1,25,000. त्यानंतर नेक्स्ट आहे सेविंग बँक डिपॉझिट्स. सेविंग डिपॉझिट्स आहेत 50,000. त्यानंतर नेक्स्ट आहे सॅलरीज 28,000. ते आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर, ते शेड्यूल नंबर 16 मध्ये. सॅलरीज 16,000. त्यानंतर नेक्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस 27,400. जनरल एक्सपेंडिचर. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट रेट्स अँड टॅक्सेस. अमाऊंट आहे 2,300 आणि डायरेक्टर फी 1,800. डायरेक्टरची फी दिली 1,800, ती सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये जाईल. त्यानंतर दिले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,497चा बॅलन्स, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेऊया. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट 1,28,000. क्रेडिट बॅलन्स आहे, इन्कम आहे, प्रॉफिट आहे, त्यामुळे तो इंटरेस्ट अर्नमध्ये शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अँड डिस्काउंट. त्यानंतर काय दिलं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक आहे 8,500 रुपयांचा, तो येईल ऑदर असेट्स स्टॉक. त्यानंतर नेक्स्ट काय दिलंय बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड. बिल्स काय केलेत, परचेस केले, त्याच्यावर ॲडव्हान्स दिलेला आहे 46,000 रुपये, त्यामुळे ते ॲडव्हान्सेसमध्ये येईल शेड्यूल नंबर 9 मध्ये. बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड अमाऊंट किती दिली 46,000. त्यानंतर नेक्स्ट आहे
इंटेरियम डिव्हिडंड पेड केलेला आहे, बरोबर. आता डिव्हिडंड पेड किती केलेला आहे? 17,000 रुपये. आणि ॲक्च्युअल डिव्हिडंड डिक्लेअर जो केलेला आहे तो आहे 20,000 रुपये. कारण ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे 4 नंबरची की इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर 4%, 5 लाखावर 4%. नेहमी इश्यूड किंवा पेडअप कॅपिटलवर डिव्हिडंड डिक्लेअर होतो. 5 लाखावर 4% 20,000 आणि डिव्हिडंड पेड केला आहे 17,000. म्हणजे 3,000 जो आहे तो अनक्लेम्ड डिव्हिडंड आहे. अनक्लेम्ड डिव्हिडंड म्हणजे ती आहे लायबिलिटी, अदर लायबिलिटीमध्ये घ्यायचं अनक्लेम्ड डिव्हिडंड 3,000. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होईल डिव्हिडंड ॲप्रोप्रिएशन्समध्ये, तिथून वजा करायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे रिकरिंग डिपॉझिट्स. हे डिपॉझिट्स आहेत 50,000 रुपये, 20,000 रुपये दिलेले आहेत. मग ते रिकरिंग डिपॉझिट्स 20,000. त्यानंतर नेक्स्ट दिले शेअर्स हे इन्व्हेस्टमेंट आहे 50,000 रुपयांची. शेड्यूल नंबर 8 मध्ये शेअर्स 50,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅश इन हँड अँड विथ RBI 1,93,000. मग ते कॅश जो आहे ते शेड्यूल नंबर 6 मध्ये कॅश 1,93,000. त्यानंतर नेक्स्ट दिले मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 80,000. ते शेड्यूल नंबर 7 मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस अमाऊंट आहे 80,000. अशा पद्धतीने ट्रायल बॅलन्समध्ये सर्व अमाऊंट घेतले आपण. त्यानंतर आपल्याला घ्यायचे ॲडजस्टमेंटमध्ये ज्या अमाऊंट दिलेत त्या. पहिले आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स 5,000. प्रोव्हिजन्स केलेल्या ऑलरेडी ते आहे 5,000 रुपये. ते आपण काय करतो लोन्समधून वजा करायच्या, कारण लोन जे दिलेले आहेत त्यातले बुडीत लोन जे आहे त्यासाठी प्रोव्हिजन केलेले आहे 5,000 रुपयांची. आपण लोन्स कुठे लिहिलेले आहेत ॲडव्हान्सेसमध्ये ते लिहिलेले आहेत. त्याच्यामधून काय करायचं लेस RDD 5,000 रुपये. आउटरला किती येतील 2,80,000 रुपये. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो कुठे घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रोव्हिजन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 8,000 रुपये. 8,000 रुपये आपण काय ऑदर असेट, ओके, ऑदर असेटमध्ये घ्यायची ती अमाऊंट. इंटरेस्ट अक्रूड 8,000 रुपये. आता हे 8,000 रुपये आपण कुठे घेतली शेड्यूल नंबर 11 मध्ये, बरोबर. त्यानंतर आणखी एक त्याचा जो इफेक्ट येईल तो येईल शेड्यूल नंबर 13 मध्ये. इंटरेस्ट आहे इंटरेस्ट अक्रूड 8,000. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड, बरोबर. पुढच्या वर्षीचा जो डिस्काउंट आहे तो आहे 380. ती आहे ऑदर लायबिलिटी, त्यामुळे ते घ्यायचं शेड्यूल नंबर 5 मध्ये. इथं रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड 380 रुपये. हा झाला पहिला इफेक्ट. त्यानंतर दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे घ्यायचा आपल्याला शेड्यूल नंबर 13 मध्ये.
शेड्यूल नंबर 13 जे आहे इंटरेस्ट अर्न्ड. आता हे डिस्काउंट जो आहे रिबेटवरचा तो काय आहे, इन्कम आहे. बरोबर. आपण जे बिल्स ॲडव्हान्समध्ये दिलेले आहेत व्यापाऱ्यांना त्याच्यावर आपण डिस्काउंट देऊन आपण ते अमाऊंट पे केलेले आहे. त्याचा अर्थ काय, समजा 1 लाख रुपयांचं बिल असेल तर ते बिल व्यापारी काय करतो, बँकेमध्ये देतो आणि त्याच्यावर 97,000 रुपयेच काय केले जातात, त्या व्यापाऱ्याला दिले जातात. आणि 3,000 रुपये जे असतात तो काय असतो, डिस्काउंट असतो. बरोबर. म्हणजे ॲडव्हान्सेसवर मिळणारा इन्कम आहे तो आहे डिस्काउंट ऑन बिल्स. बरोबर. तर ते डिस्काउंट ते जे बिल असेल ते मॅच्युअर जर पुढल्या वर्षी होणार असेल आणि त्यातले काही अमाऊंट जर पुढच्या वर्षासाठी येणार असेल, बरोबर, इन्कम म्हणून, तर तो असतो अनएक्सपायर्ड डिस्काउंट. बरोबर. म्हणजे बिल आहे 3 महिन्याचं, त्यातला 1 महिना जो आहे तो पुढच्या वर्षासाठी जातो आणि त्याच्यावर सुद्धा आपण डिस्काउंट चार्ज केलेला आहे. त्याच्यामुळं ते जे डिस्काउंट आहे ते पुढच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये येईल आणि त्याच्यामुळं पुढच्या वर्षीची जी अमाऊंट असेल 1,000 रुपये किंवा काय असेल ती पुढच्या वर्षी द्यावी लागेल. पण तो ती आत्ता जमा झाली म्हणून ती लायबिलिटीला लिहिली जाते आणि इंटरेस्ट जे आपण अर्न केलेला आहे त्यातून ती वजा केली जाते कारण ती पुढच्या वर्षीची आहे. बरोबर. 380 रुपयांची. त्यामुळे ते काय केलं, इंटरेस्ट आपण जे अर्न केलेलं आहे, बरोबर, 1,28,000 त्यातून वजा करायचं अनएक्सपायर्ड डिस्काउंट 380, मग आउटर राहील 1,27,720. 1,27,720 येते. पण आपल्याला इंटरेस्ट जे मिळालेला आहे त्यातलं अनएक्सपायर्ड डिस्काउंट जो आहे म्हणजे ते जे इंटरेस्ट आहे ते पुढच्या वर्षीचं आहे 380. त्याच्यामुळे ते 1,28,000 मधून लेस करायचं, राहिलेली अमाऊंट बाहेर घ्यायची आणि दुसरा इफेक्ट अदर लायबिलिटीजला 380 रुपये. या पद्धतीने त्याचं ॲडजस्टमेंट होईल. त्यानंतर नेक्स्ट दिलं इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर्ड. त्याची जी ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे, बरोबर, 3,000 रुपये जे आहे अनक्लेम्ड डिव्हिडंड तो आपण अदर लायबिलिटीला घेतलेला आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे 20,000 रुपयांचा तो कुठे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. प्रॉफिटमधून, ग्रॉस प्रॉफिटमधून ते अमाऊंट लेस करायची. त्यानंतर नेक्स्ट आहे एन्डॉर्समेंट मेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स. एन्डॉर्समेंट आहे ती आहे कॉन्टिंजेंट लायबिलिटी. बरोबर. 1,15,000 त्याची एन्डॉर्समेंट 1,15,000. तर दुसरा इफेक्ट काय होणार नाही कारण ही अमाऊंट सुद्धा बॅलन्स शीटमध्ये येतच नाही, ती फुटनोटमधून लिहिली जाते. त्यानंतर 6वी ॲडजस्टमेंट होती ऑथोराइज्ड कॅपिटल वॉज 80,000 शेअर्स ऑफ ₹10 each. त्याचे काय आपण 8,000 शेअर्स ऑलरेडी घेतलेलेच आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे ₹10,000 वेअर ॲडेड टू प्रिमायसेस. प्रिमायसेसमध्ये 10,000 रुपये काय केले यावर्षी ॲड केले आणि डेप्रिसिएशन कशावर चार्ज करायचे, ओपनिंग बॅलन्सवर. यावर्षी जी अमाऊंट ॲड केली त्याच्यावर डिप्रिसिएशन चार्ज होणार नाही. हे प्रिमायसेस जे आहेत त्याचा ओपनिंग बॅलन्स किती असेल, ओपनिंग बॅलन्स असेल 40,000. त्यात यावर्षी ॲड केले 10,000. अशी एकूण टोटल 50,000 अमाऊंट झाली प्रिमायसेसची. त्यातून आपल्याला लेस डेप्रिसिएशन करायचे. डेप्रिसिएशन कशावर चार्ज करायचे, ओपनिंग बॅलन्सवर 5%. 40,000 वर 5% 2,000. त्यामुळे बाहेर येईल अमाऊंट 48,000. ओके. तर हे डेप्रिसिएशन अशा पद्धतीने निघेल. ओपनिंग बॅलन्सवर 40,000 वर 5% 2,000. हा झाला पहिला इफेक्ट. प्रिमायसेसमधून आपण डेप्रिसिएशन 2,000 वजा केलं. दुसरा इफेक्ट आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला डेप्रिसिएशन. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट मार्केट व्हॅल्यू ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी वॉज 3,90,000. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची अमाऊंट जी आहे 4 लाख त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे 3,90,000. म्हणजे 3,90,000 अमाऊंट आहे ती आउटरला येईल. आणि लॉस जो आहे लॉस ऑन सिक्युरिटीज
तो येईल 10,000 रुपये, बरोबर. आणि 10,000 रुपयांनी ती सिक्युरिटीची अमाऊंट कमी झाली. आणि दुसरा त्याचा जो इफेक्ट आहे तो कुठे येईल, तो येईल शेड्यूल नंबर 14 मध्ये, ऑदर इन्कम. ओके, इथे येईल लॉस ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 10,000. ही अमाऊंट ब्रॅकेटमध्ये घ्यायची कारण तो लॉस आहे. आणि तर इन्कमच्या शेड्यूलमध्ये आपण काय लिहितो, तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे जे हेडिंग आहे ते इथे येतं. आणि त्यातून आपण काय करतो, लॉस वजा करतो. त्याचा प्रॉफिट झालाच नाही, त्यामुळे लॉस जो झालेला आहे तो आपण ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आणि तो वजा करायचा जे इंटरेस्ट अर्न जे आहे त्याच्यामधून, कारण तो लॉस आहे, इन्कम असतं ॲड केला असता. अशा पद्धतीनं सर्व ॲडजस्टमेंट हे आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके, आता आपण काय करायचं, या सर्व शेड्यूलची टोटल करायची. शेड्यूल नंबर 1 ची टोटल येईल 5 लाख, कारण पेड अप कॅपिटल हे 5 लाख आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस ची जी अमाऊंट आहे ती आहे 2,50,000, बरोबर. आणि 2,50,000 मध्ये आपल्याला आणखी रिझर्व्ह ॲड करायचा आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की 20% अमाऊंट ही कंपल्सरी जनरल रिझर्वला ट्रान्सफर करावीच लागते प्रॉफिटमधून, बरोबर. मग प्रॉफिट जो होईल त्याच्यावर 20% अमाऊंट चार्ज करायची आणि ती म्हणायची ॲड करंट इयर रिझर्व जो असेल तो त्याच्यामध्ये काय करायचा, ॲड करायचं आणि ती अमाऊंट आहे ती इथं घ्यायची. ओके, त्यामुळे इथं शेड्यूल नंबर 2ची आपण टॅली करू शकत नाही, ती नंतर टॅली करावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे शेड्यूल नंबर 3 ची टोटल करावी लागेल. ह्याची 1,95,000 टोटल, सॉरी 2,95,000. त्यानंतर बॉरोइंग्स काही नाही आहेत, त्यामध्ये काही नीलच आहे, त्याच्यामध्ये काय जाणवणार नाही. शेड्यूल नंबर 5 ची टोटल येईल 3,380 रुपये. त्यानंतर शेड्यूल नंबर 6 ची टोटल घ्यावी लागेल. इथे एकच अमाऊंट आहे, 1,93,000. शेड्यूल नंबर 7 ची 80,000. शेड्यूल नंबर 8 ची 3,40,000. शेड्यूल नंबर 9 ची 20 परचेस अँड डिस्काउंटेड 46,000 आउटर लिहायची. त्याची जी टोटल आहे ती किती येईल, शेड्यूल नंबर 9 3,26,000, कारण की लोनचे ॲडव्हान्सेस 80,000 आहेत, 20 परचेस डिस्काउंट 46,000 आहे, अशी 2,46,000 सॉरी 3,26,000 अमाऊंट काय येईल, आउटरला येईल किंवा त्याची टॅली होईल. त्यानंतर फिक्स्ड असेट्स किती आहेत, 48,000 प्रिमायसेस फक्त आहे, त्यामुळे तेवढी अमाऊंट येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑदर असेट्स. ऑदर असेट्स किती आहेत, 8,000 आणि 8,500 16,500. कॉन्टिजेंट लायबिलिटीज 1,15,000. इंटरेस्ट अर्न 1,27,720 आणि 8,000 1,35,720. ऑदर इन्कम -10,000. आणि त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेंडिचर जो आहे त्याची जर टोटल केली तर ती 61,500. या पद्धतीनं सर्व शेड्यूल्सची टोटल ही होईल. ओके, आणि या शेड्यूलच्या सहाय्याने आपल्याला तयार करावं लागेल बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं असेल तर
आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ह्या अमाऊंट सगळ्या खोडाव्या लागतील. आणि इथं तयार करावं लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती वेळ लागेल? अजून अर्धा तास लागेल. तुम्ही किती वाजता येता? 10 ते किती येता? 10 ते 12. म्हणजे जास्त लवकर येऊ द्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर काढायचं म्हटलं तर असे असं स्ट्रक्चर तयार करावं लागेल की ज्याच्यामध्ये पहिले असेल पर्टिक्युलर्स, त्यानंतर शेड्यूल नंबर, त्यानंतर असेल करंट इयर 31/3/98 आणि प्रिव्हियस इयर 31/3/97. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल पहिल्यांदा इन्कम. शेड्यूल तयार करायचे. पहिल्यांदा इन्कम शेड्यूल नंबर किती आहे? 13. शेड्यूल नंबर 13 ची टोटल आहे ती किती आहे? 1,35,720. त्यानंतर दुसरं शेड्यूल घ्यावं लागेल शेड्यूल नंबर 14 ऑदर इन्कम. त्याची टोटल किती आहे? वजा 10,000. बरोबर. त्या दोन शेड्यूलची आपण टोटल करतो इन्कमची. 1,35,720 मधून 10,000 जातील. 1,25,720 अमाऊंट राहील ही टोटल असेल पहिल्याची. त्यानंतर आपण घेतो तिसरा कॉलम शेड्यूल नंबर 15 घेतो इंटरेस्ट एक्सपेंडेड. शेड्यूल नंबर 15 असतो तो. त्याची काय अमाऊंट आपल्याला दिली नाही इंटरेस्ट एक्सपेंड झाली त्याची, त्याच्यामुळे तिथे नील येईल. त्यानंतर शेड्यूल नंबर 16ची अमाऊंट घेतो आपण. त्याचं जे टायटल आहे ते काय? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेंडिचरची टोटल आहे 61,500. बरोबर. आता 61,500 घेतलं. त्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट दिली होती बघा की प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट पहिलीच ॲडजस्टमेंट होती 5,000 रुपयांची. तर प्रोव्हिजन आपण इथे ॲड करतो. बरोबर. प्रोव्हिजन्स किती आहेत? 5,000 रुपये. बरोबर. तिथे आपण ॲड करतो. आणि दुसरा जो आपण याचा जो इफेक्ट घेतला होता तो ॲडव्हान्सेसमधून ते RD वजा केली होती 5,000 रुपयांची. तर ती 5,000 रुपये ॲड करावे लागतील इथं आणि त्याची टोटल करावी लागेल. ही टोटल किती? 61,500 प्लस 5,000 66,500. बरोबर. पहिल्या टोटलमधून दुसरी टोटल आपण वजा करतो. पहिली टोटल आहे 1,25,720 आणि दुसरी टोटल आहे 66,500. याची जर वजा केली तर आपल्याला नेट प्रॉफिट आपल्याला समजतो. नेट प्रॉफिट किती? 1,25,720 मधून 66,500 वजा केले तर 59,120. 59,120 प्रॉफिट आला.
आणि आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,497चा बॅलन्स दिलेला आहे 16,000. तो मागच्या वर्षीचा प्रॉफिट आहे, तो या वर्षीचा प्रॉफिटमध्ये ॲड करावा लागेल. आपण प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड 16,000 रुपये दिलेले आहेत. हे टोटल 75,120. 75,120 आहे एक टोटल प्रॉफिट आहे मागच्या वर्षीचा आणि करंट इयरचा मिळून, बरोबर. आता त्याच्यामधून 59,120 जो आहे तो करंट इयरचा प्रॉफिट आहे, त्यातून 20% अमाऊंट ही जनरल रिझर्व्हवर पाठवावी लागते, बरोबर. मग आपण यातून वजा करतो ॲप्रोप्रिएशन्स, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करायची 59,120च्या 20%, त्याच्या अमाऊंट 11,824. आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे घेतो आपण शेड्यूल नंबर 2 मध्ये. ओके, इथं ऍड करंट इयर रिझर्व्ह किती 11,824, बरोबर. त्यानंतर आपल्याला शेड्यूल ॲडजस्टमेंट नंबर 4 दिला होता की इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर 4%, 4% काय केलेला इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर केला होता 20,000 रुपयांचा. ती सुद्धा अमाऊंट डिव्हिडंड डिक्लेअर इथे ॲप्रोप्रिएशन मध्ये 20,000 रुपये, बरोबर. ह्या ज्या दोन अमाऊंट आहेत त्या 75,120 मधून जर वजा केल्या तर तो जो बॅलन्स आहे तो कुठं घ्यायला लागेल आपल्याला बॅलन्स शीटमध्ये. आपण तो बॅलन्स शीटमध्ये कॅरी फॉरवर्ड केला, बॅलन्स शीटमध्ये फॉरवर्ड केलेला बॅलन्स असेल 75,000 मधून या दोन अमाऊंट वजा करायच्या 43,296 रुपये आपल्याला फॉरवर्ड करायला लागतील. आणि ही जी अमाऊंट असेल त्यातून मग क्लोज होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग 43,296 बॅलन्स शीटला फॉरवर्ड करायचे, म्हणजे नक्की कुठं करायचे तर ते करायचे रिझर्व्ह अँड सरप्लस अकाउंटला. आणि रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून निघालेली सरप्लस आहे, ती आपण सरप्लस ॲड करायची. इथं सरप्लस किती निघाली 43,296. आणि ती निघाल्यानंतर मग अकाउंट क्लोज होईल रिझर्व्ह अँड सरप्लस अकाउंट. टोटल करायची मग 2,50,000 वर आहेत. करंट इयरचा रिझर्व्ह आहे 11,824 आणि प्रॉफिट जो आहे बॅलन्स तो आहे 43,296. अशी टोटल जर केली तर 3,05,120 ही टोटल येईल. आणि ती यायची मग बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 2 मध्ये. ओके, तर या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचा. आणि हे सर्व जे शेड्यूल्स आहेत 1 ते 12 पर्यंतचे शेड्यूल्स ते बॅलन्स शीटशी संबंधित आहेत. त्या बॅलन्स शीटला ते सर्व अमाऊंट घ्यायच्या. पहिल्या 5 ज्या शेड्यूल्स आहेत ते लायबिलिटीशी संबंधित आहेत, ते 5 शेड्यूलची बेरीज करायची. आणि त्यानंतर पुढचे जे 6 शेड्यूल्स आहेत ते असेटशी संबंधित आहेत, त्याची टोटल करायची. त्याची टोटल लायबिलिटीच्या टोटलशी आली तर आपलं अकाउंट क्लोज झाला. आणि मग शेड्यूल नंबर 12 जे आहे राहिलेलं ते फुटनोटमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने बॅलन्स शीटसुद्धा क्लोज होईल आणि